नमस्कार, राम राम मित्रांनो. जय शिवराय. आपण गोल्डमध्ये ट्रेड करणार आहे आज. कालचे जे तिन्ही ट्रेड होते, आता बघू शकता आपण कालचे जे 3 ट्रेड केले होते. आपण काल रेकॉर्ड नाही केलं. कालचे 3 ट्रेड केले होते. 3मध्ये पण एस एल हिट झाला आणि लास्टचा जो ट्रेड होता त्यात ट्रेलिंग एस एल हिट झाला. तर त्यानंतर आपण ट्रेड केला नाही. मॅक्झिमम आपण 3च ट्रेड करतो. आता आपल्याला हा बाईंगचा सिनेरिओ दिसतोय. मार्केट ऑलरेडी 15 मिनिट्सवरती जर बघितलं किंवा 5 मिनिट्सवरती बघितलं तर एक डाऊन साईडची चांगली मूव दिलेली आहे मार्केटने. आणि त्यानंतर मार्केट एक साईडवेज फेजमध्ये गेलं आहे. त्यानंतर इथं लिक्विडिटी स्वीप घेऊन परत फॉल झालं. इथून परत वरती गेलं आहे या ठिकाणी, म्हणजे बायर्स ॲग्रेसिव्ह आहेत. आणि त्यानंतर एक आपला सेटअप जो EM आहे, त्यानंतर इथे एक बाईंग आलेली आहे. आता या ठिकाणी जर ही बुलिश कॅन्डल ब्रेक दिली तर छोटाशी म्हणजे छोटासा आपण इथं ट्रेड घेणार आहे. छोटीशी अशी रिस्क असणार आहे आपली. आणि शक्यतो या लेवलच्या वरती त्या कॅन्डलने क्लोजिंग दिली पाहिजे, कारण की या लेवलला सेलर्स ॲग्रेसिव्ह आहेत. लास्ट टाईम या ठिकाणी पण मार्केटमध्ये सेलर्सनी एंट्री केली होती आणि मार्केट फॉल झालं होतं. त्यामुळे या ठिकाणी या लेवलनंतर या लेवलच्या वरती जर आपल्याला 5 मिनिट्सची कॅन्डल क्लोज दिली तरच आपण एंटर करणार आहे या लेवलमध्ये. आणि आपला SL जो असेल तो या EMAच्या खाली असेल किंवा त्या कॅन्डलचा लो असेल. बघू आता काय होतं आहे मार्केटमध्ये. या ठिकाणी जर एक बुलिश कॅन्डल क्लोज दिली या लेवलच्या वरती तरच आपण एंटर करणार आहे. 2 मिनिट 37 सेकंद आहेत अजून. वेट करू थोडं. पेशन्स खूप महत्त्वाचं असतं ट्रेडमध्ये. 2 ते 3 ट्रेड करणार आहे. 10Kचं फंडिंग अकाउंटचा फर्स्ट फेज आहे हा. याच्या आधी पण 4 फेज होते, म्हणजे 4 अकाउंट होते. तर हे 10Kचं आपण फर्स्ट टाईम बाय केलं आहे अकाउंट. फंडिंग पिप्सचं अकाउंट आहे हे. वेट करू आपण या कॅन्डलच्या या लेवलच्या वरती क्लोजिंग दिल्यानंतर आपण एंटर करणार आहोत बाईंग साईडचा. आणि त्यानंतर आपलं टार्गेट जे असणार आहे 1:2चं असेल. काल पण 1:1.5 1:2चं टार्गेट भेटत होतं, पण ग्रीडी झालो होतो काल खूप मी. आणि ग्रीड ही म्हणजे जे स्टॉक मार्केट किंवा फॉरेक्स मार्केट कोणतं पण ट्रेडिंग जे चालतं ते ग्रीड आणि फिअरवरतीच चालतं. त्यामुळे मग आपले जे पोझिशन क्लोज झाल्या, SL हिट झाले हे बघू शकता आपण या ठिकाणी. स्टॉप लॉस हिट आणि हिथं जे ते युजर म्हणजे मी एक्झिट केलं होतं की EMAच्या खाली क्लोजिंग दिल्यानंतर एक्झिट करावा, असा आपला जो आहे तो रूल आहे स्ट्रॅटजीमध्ये. सो मी एक्झिट केलं होतं तिथं. वेट करू आपण. अजून 1 मिनिट 9 सेकंद राहिलेत. वेट करू. याच्यावरती क्लोजिंग दिल्यानंतर मार्केटमध्ये एंटर करायचं आहे आपल्याला. आणि आपला SL जो असेल तो या कॅन्डलचा लो असेल. आता या कॅन्डलचा लो म्हणजे एक 2.56 26 ते 30 पिपचा SL असेल आपला. 46. ठीक आहे, मी बाय करतो या ठिकाणी. एक छोटासा SL घेऊन आपण एंटर केलेलं आहे. आपला SL जो असेल हा असेल आणि आपलं टार्गेट जे असेल 1:2चं असेल. 46 हे राहिले ते सेकंड्स राहिले ते. आणि एक बुलिश कॅन्डल दिसते 1:2चं आपलं टार्गेट असेल, म्हणजे 1:2 या ठिकाणी आपलं टार्गेट असेल. आता वेट करू. एंटर केलेलं आहे आपण. आपला सेटअप आपला जो सेटअप आहे तो एकदम सिम्पल होता. मार्केटमध्ये ऑलरेडी साईडवेज चालू होतं मार्केट. आणि त्यानंतर 5 मिनिटच्या कॅन्डलनी या लोचा या हायला ब्रेक करून वरती क्लोजिंग दिली. दॅट्स वाय आपण एंटर केलेलं आहे इथं. आणि एक चांगली बुलिश कॅन्डल दिसलेली आपल्याला. आणि त्या कॅन्डलचा वॉल्यूम पण प्रिव्हियस कॅन्डलपेक्षा जास्त आहे. सो आपण एंटर केलं इथं. आता बघू. वेट करू. 1:2चं टार्गेट भेटतं आहे का आपला SL जातो आहे. आपला SL जो आहे तो आहे $54 आणि आपलं टार्गेट जे आहे ते $98.
वेट करू काय होतंय ते, आणि तशी अपडेट आपल्याला कळवतो. आपला रूल असा आहे की 1:1 गेल्यावरती 1:1 गेल्यावरती आपला एस एल जो आहे, म्हणजे या लेवलला गेल्यावरती आपला एस एल जो आहे तो आपण 50% ट्रेल करायचा. या लेवलपर्यंत आलं मार्केट की आपला एस एल जो आहे तो 50% ट्रेल करायचा, आणि त्यानंतर मग 1:1.5 गेल्यावरती कॉस्ट टू कॉस्ट घ्यायचा. आपल्या रूलप्रमाणे 1:1 आलेलं आहे आपलं टार्गेट, आणि मग आपला एस एल जो आहे तो 50% आपण कमी करतो, या ठिकाणी ठेवतो आपला एस एल. 1 ते 2 कॅन्डलमध्ये टार्गेट हिट होईल असं वाटतंय, पण या ठिकाणी एफ व्ही जी आहे, सो इथून सेलिंग पण येईल असं वाटतंय मला. आता आपला स्टॉपला जो $58 होता तो कमी होऊन $27 राहिलेला आहे. म्हणजे आता जरी मार्केट रिव्हर्स झालं तर आपले फक्त $27चा एस एल हिट होईल किंवा आपलं टार्गेट जे आहे ते 1:2चं टार्गेट हिट होईल $98चं समथिंग. ठीक आहे, बघू काय करतं मार्केट, त्या हिशोबाने आपण पुढे प्लॅन करू.
आता आपला एस एल जो आहे आपण ट्रेल करू बिकॉज ऑफ मार्केटनी एक पुलबॅक घेतला होता, त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनवली, बुलिश कॅन्डल बनवली, आणि त्यानंतर मार्केट जर खाली आलं याच्या तर मग ते मार्केट रिव्हर्सलला जाईल. त्यापेक्षा आपण आपला एस एल जो आहे तो ट्रेल केलेला आहे आणि हा जो ह्या कॅन्डलच्या खाली ठेवलेला आहे. याचं कारण असं, या ठिकाणी बाईंग आली होती आणि त्यानंतर एक पुलबॅक घेतला. ही रेड कॅन्डल जी बनवली, आता 3 मिनटावरती आपण बघितलं किंवा 1 मिनटावरती बघितलं तर आपण बघू शकता प्रॉपर पुलबॅक आहे. पुलबॅकनंतर मार्केट परत वरती गेले आणि त्यानंतर आपण आपला एस एल जो आहे तो ट्रेल केला आणि आत्ता फक्त आपला एस एल असेल तो $7 असेल आणि म्हणजे न बराबरच असेल. यानंतर मार्केट जरी रिव्हर्स झालं तरी आपल्याला जो आहे तो लॉस होणार नाही आणि मार्केटमध्ये 1:2चं प्रॉफिट जे आहे, आता 1:1.5 समथिंग गेलेलं आहे मार्केटमध्ये प्रॉफिट, आणि आता 1:2चं जे प्रॉफिट आहे ते आपल्याला इझिली भेटेल किंवा मार्केट रिव्हर्स होण्याचे चान्सेस इथून कमी आहेत. मार्केट बहुतेक या ठिकाणी रिव्हर्स होईल, कारण का मार्केटमध्ये सेलर जे अवेलेबल आहेत ते या ठिकाणी या लेवलला अवेलेबल असतील किंवा याच्या वरच्या लेवलला अवेलेबल असतील, या लेवलला. पण इथपर्यंत जायची वाट बघायची नाही. आपलं 1:2 टार्गेट भेटल्यानंतर आपण एक्झिट करायचं आहे आपला ट्रेड. मग मार्केट रिव्हर्सल हो, खाली जाऊ किंवा वरती जाऊ, आपलं टार्गेट डिफाईन पाहिजे आणि आपला एस एल पण डिफाईन पाहिजे. ठीक आहे, बघू काय होतं आहे ते. आता 30 मिनिट झालेले आहेत आपल्याला या ट्रेडमध्ये, ट्रेड घेऊन 30 ते 29 मिनिट झालेले आहेत आपल्याला ट्रेड घेऊन. आणि मार्केटमध्ये एक पुलबॅक सिनेरिओ चालू झाला आहे, म्हणजे प्राईस ॲक्शन बनती आहे. तर ठीक आहे, आपण वेट करू आपल्या टार्गेटसाठी किंवा एस एलसाठी, जे होईल ते होईल. वेट करू आपण. आपला एस एल जो आहे आपण कॉस्ट टू कॉस्ट घेऊ. झिरो रिस्क होईल याच्यावरती, या ट्रेडवरती, म्हणजे आपण एकदम झिरो मिनिमल रिस्कवरती एस एल आपला ट्रेल करू.
इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल जी बनली आहे ती सेलर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी बनली आणि इथं जे जे सेलर ज्यांना ज्यांना वाटलं इथून फॉल होईल मार्केट त्यांचा एस एल हिट करणार, कारण का सगळ्यांची एस एल जी आहे ती या कॅन्डलच्या वरती असतील. बरोबर, मार्केटचा ट्रेंड जो आहे तो अप ट्रेंड आहे आणि मार्केटमध्ये सेलिंग साईड जे येईल ती म्हणजे इथं कोणताही प्रिव्हियस सेलर्स एरिया नाही आहे, सेलर एरिया नाही आहे, या ठिकाणी एरिया आहे. तर मार्केटमध्ये ज्यावेळेस सेलर्स ॲक्टिव्ह होतील ते या लेवल किंवा या लेवलच्या आसपास होतील. ओके, मार्केटमध्ये या ठिकाणी कोणतेही सेलिंग झोन नाही आहे. इथं एफ व्ही जी आहे, एफ व्ही जीवरती ज्यांनी ज्यांनी एंटर केलं आहे ही कॅन्डल बघून त्यांना त्यांचे एस एल ही हंट करणार आणि मार्केटवरती जाणार. ज्यावेळेस एस एल हंट होणार यांची त्यावेळेस पण एक मोठी अशी एक क्विक मुवमेंट भेटणार आणि सगळ्यांचे एस एल या कॅन्डलला ज्यांनी सेल केले त्यांचे एस एल या कॅन्डलला असतील. सायकोलॉजीचा पार्ट या मार्केटमध्ये आणि मार्केटचा ट्रेंड जो आहे, ट्रेंड इज आवर फ्रेंड, ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. ट्रेंडच्याच डायरेक्शननी ट्रेड करायचा. त्यामुळे काय होतं, प्रोबॅबिलिटी आपली विनिंग चान्सेसचे जास्त होतात. आता या ठिकाणी आपल्या ट्रेडमध्ये काय झालेलं आहे, मार्केट 1:1ला गेलं, त्यानंतर आपण एस एल ट्रेल केला 50%, त्यानंतर परत मार्केटने 1.15 क्लिअर केलं आणि त्यानंतर आपण जो आहे तो कॉस्ट टू कॉस्ट आपला एस एल आणला. आता मार्केटमध्ये काय आहे, मार्केटमध्ये फिअर आणि ग्रीड या दोनच गोष्टीवरती चालतं मार्केट. आता फिअर कोणतं, ज्यावेळेस मार्केट खाली येतं त्यावेळेस पॅनिकमध्ये काही नवीन बिगिनर जे ट्रेडर असतात ते मार्केटमध्ये सेल करून टाकतात, एक्झिट करतात मुवमेंट, त्यांची जी पोझिशन आहे ती एक्झिट करतात. आता या कॅन्डल बघून आपण बघू शकता की इथे खूप मोठ्या प्रमाणात मोठे बायर्स आहेत. त्यामुळे काय झालं, त्यांना जोपर्यंत बाय होत नाही, जोपर्यंत सेल करत नाही तोपर्यंत बाईंग हे होत नाही. कारण का बाय करण्यासाठी सेलर्स पण अवेलेबल लागतात आणि सेल करण्यासाठी बायर्स पण अवेलेबल लागतात. तर या ठिकाणी काय होतं, मार्केटमध्ये एक सेलर्स निर्माण करतात, सेलर्स क्रिएट करतात, सेलर्सला ट्रॅप करतात आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक बाईंग, हे जे बायर्स आहेत मोठे बसलेले ते बाय करतात. जोपर्यंत त्यांना सेल करणारे भेटत नाही तोपर्यंत बायर्सला बाय करता येत नाही. बरोबर, या ठिकाणी काय होतं, न्यू जे बिगिनर ट्रेडर आहेत ते पॅनिक होतात ही कॅन्डल बघून, रिव्हर्सल, इन्व्हर्टेड हॅमर, मग यानंतर मार्केट फॉल होणार, मग ते एक्झिट करतात. आणि जे नवीन आहेत ट्रेडर ते काय करतात, या कॅन्डलला फॉल होणार म्हणून एंटर करतात, म्हणजे त्यांची सेलची ऑर्डर पडते आणि इथून जे बायर्स आहेत त्यांची पण, जे नवीन बायर्स आहेत त्यांची पण सेलची ऑर्डर पडते. त्यानंतर या ठिकाणी मार्केट 9 EMAला जे आहेत ते, हे जे बिग प्लेयर आहेत ते बाईंग करतात आणि त्यानंतर मार्केट वरती जातं आणि त्यानंतर परत या ठिकाणी मार्केट एस एल हंट करतं. ज्यावेळेस हे एस एल हंट करतं, ज्यांनी सेल केलं आहे त्यांची पोझिशन कन्वर्ट होऊन बायमध्ये जाते, कारण का त्यांचे एस एल या ठिकाणी असतात. आता बघू आपण काय होतं ते या मार्केटमध्ये. एकतर आपला आपण जो ट्रेड केला आहे एकतर एस एल हिट होईल, नाही तर आपलं टार्गेट हिट होईल. एस एल म्हणजे 0 आपला एस एल आहे आणि टार्गेट म्हणजे 1:2चं आहे. ज्या कॅन्डलला आपण एंटर केलं होतं त्या कॅन्डल × 2चं टार्गेट आपण ॲझ्युम करतो आहे. आता बघू मार्केटमध्ये टार्गेट हिट करतं का नाही. 1:8ला गेलं होतं आणि जवळजवळ फक्त 6-7 पिपनी टार्गेट राहिलं आहे आपलं. ठीक आहे, बघू, वेट करू टार्गेटसाठी आणि काय होतं ते बघू.
50 मिनिट झालेत या ट्रेडमध्ये आपण ॲक्टिव्ह आहे. पण ही जी कॅन्डल आहे, ही मधली कॅन्डल ही जरा चुकीची बनली आहे. कारण का ही कन्फ्युजन क्रिएट करणारी कॅन्डल आहे. या कॅन्डलमध्ये बायर्स आणि सेलर्स दोघंही सेम असतात. दोन्हीही यांची जी बॅटल चालू आहे त्यात कोण विन होतं आहे. आता आपल्या बाजूने आहे ट्रेंड. ट्रेंड इज युअर फ्रेंड. ट्रेंडच्या डायरेक्शननी आपण 60% प्रॉफिटेबल जाऊ शकतो आणि 40% आपण शॉर्ट म्हणजे 40% आपण लॉसमध्ये जाऊ शकतो. बिकॉज ऑफ ही कॅन्डल जी बनली आहे कन्फ्युजन कॅन्डल आहे. या कॅन्डलचं नाव आहे स्पिनिंग डोजी कॅन्डल आहे. ही कन्फ्युजन क्रिएट करते ही. यात सेलर्स आणि बायर्स दोघंही जे आहेत दोन्ही जे आहेत ते इक्वल असतात. मग त्यानंतर जी कॅन्डल बनते ती खूप महत्त्वाची कॅन्डल. ही जर रेड कॅन्डल बनली आणि या कॅन्डलनी जर या खाली या कॅन्डलचा लो ब्रेक केला तर इव्हन मार्केट या ठिकाणी रिव्हर्सल जाऊ शकतं. पण ही 40% प्रोबॅबिलिटी आहे आणि बाकीची 60% प्रोबॅबिलिटी ही आहे की या कॅन्डलला खाली जाऊ देणार नाही. जर सेलर्स हे कमी ॲग्रेसिव्ह असतील आणि बायर्स जे ट्रेंडच्या हिशोबाने चालले असतील तर ते तुम्हाला या कॅन्डलला खाली जाऊन देणार नाही. 9 EMAला सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकते कॅन्डल. ही 60% प्रोबॅबिलिटी आहे. आता बघू काय होतं आहे ते मार्केटमध्ये. 51 मिनिट झालेत आपण ट्रेडमध्ये ॲक्टिव्ह आहे आणि कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही किंवा आपलं टार्गेट अचीव करत नाही तोपर्यंत आपण या कॅन्डलला काहीच मानणार नाही आहे. कॅन्डल जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत आपण वेट करणार आहे कॅन्डलचा आणि जर रेड क्लोज झाली तर मग आपण या ट्रेडमधून एक्झिट करणार आहे. बिकॉज ऑफ ही कॅन्डल जी आहे ती डिसिजन कॅन्डल आहे. या कॅन्डलला आपण इव्हिनिंग स्टार पण पॅटर्न बनवू शकतो अशी प्रॉबॅबिलिटी आहे. इव्हिनिंग डोजी स्टार किंवा इव्हिनिंग स्टार पण म्हणू शकतो आपण. तर अशी प्रॉबॅबिलिटी आहे. तर वेट करूया. ऑलरेडी आपला 1 तास या ट्रेडमध्ये ॲक्टिव्ह असल्यामुळे थोडंसं पेशन्स लेवल पण टेस्ट करतं ट्रेडिंग आणि ओव्हरऑल ट्रेडिंग जे आहे ते 80% पेशन्स लेवलवरती चालतं. आता ही पण डोजी कॅन्डल बनली तर मग थर्ड कॅन्डल जी असेल तिचा वेट करू आपण. 1 मिनिट 46 सेकंद अजून बाकी आहेत कॅन्डल क्लोज होण्यासाठी. तर वेट करूया काय होतं ते बघूया. ओके. तर आपल्या म्हणण्याप्रमाणे ही जी कॅन्डल आहे ती पण डोजी कॅन्डल झालेली म्हणजे अनडिसिजन कॅन्डल. म्हणजे या कॅन्डलला आपण डिसिजन घेऊ शकत नाही आहे बिकॉज ऑफ ही डोजी कॅन्डल झाली. यात बायर्स आणि सेलर्स दोन्ही पण जे ते इक्वल असतात आणि त्यानंतरची जी कॅन्डल होती ती आपली डिसिजन कॅन्डल असते. आता या ठिकाणी पण तशीच कॅन्डल झाली, त्यानंतर या ठिकाणी पण तशीच कॅन्डल झाली. पण याचा वॉल्यूम जर आपण चेक केला तर दोन्ही कॅन्डलचा वॉल्यूम जो आहे तो लो
म्हणजे एकदम छोटासा व्हॉल्यूम आहे, म्हणजे कोणीही इथं इंटरेस्टेड नाही आहे असं दिसतंय आपल्याला. आपलं छोटंसं 6 पिपचं जे ते टार्गेट रिमेनिंग राहिलं होतं आणि त्यामुळे आपण वेट करतोय. बाय द वे आपण एक काम करू की यात या लेवलच्या खाली जर आली तर आपला एस एल जो आहे तो ट्रेल करूया, म्हणजे इवन आपल्याला जे आहे तो लॉस होणार नाही. मार्केट इथून रिव्हर्स झालं तरी आपल्याला मिनिमम $32चा तरी प्रॉफिट होईल. मी आपला वल्लभ, आपण बघताय मराठी ट्रेडिंग लाईव्ह. तर यानंतर जोपर्यंत टार्गेट हिट होत नाही तोपर्यंत आपण वेट करूया आणि टार्गेट हिट झाल्यावरती आपण हा ट्रेड जो आहे त्याचं स्पेसिफिकेशन देऊ की हा ट्रेडची एंट्री कशी केली, एक्झिट कसं प्लॅन केलं सगळं. तर बघूया. ओके. या ठिकाणी सेल केलेल्यांचे एस एल आहे ते बायमध्ये कन्वर्ट होणार आणि एक स्पाईक येऊन आपला जे टी पी आहे ते हिट करणार आहे मार्केट. पण या ठिकाणी ब्रेकआउट देऊन क्लोजिंग केली पाहिजे कॅन्डल, किंवा एक चांगला असा व्हॉल्यूम आला पाहिजे. मार्केटमध्ये खूप सेलर्स आहेत, थोड्यापैकी बऱ्यापैकी आहेत सेलर्स. बिकॉज ऑफ हे जी कॅन्डल आहे, ह्या 2 कॅन्डल, या 3 कॅन्डल, ह्याच्यामध्ये आपल्याला एकदम जो व्हॉल्यूम आहे तो एकदम छोटासा दिसतोय, म्हणजे कोणीच इंटरेस्टेड नाही आहे मार्केटमध्ये. व्हॉल्यूम जो आहे डिक्रीज होताना दिसतोय आपल्याला, आपण बघू शकता या ठिकाणी व्हॉल्यूम जो आहे तो डिक्रीज होतोय. त्यामुळे या मार्केटमध्ये थोडंसं इंटरेस्ट कमी आहे लोकांचा. दॅट्स वाय आपण जे आहे ते ट्रेड होल्ड करूया. होल्डिंग कॅपॅसिटी आपली, पेशन्स जे आहे ते चेक करूया, किती होल्ड करू शकतो किती नाही. 2 मिनटं राहिले ते आपल्या या कॅन्डलला क्लोजिंग द्यायला. क्लोजिंग दिल्यानंतर किती काय कोणती कॅन्डल बनवते, कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर ही बिअरिश बनवते का बुलिश बनवते, त्या हिशोबाने आपण मार्केटमध्ये होल्ड करायचं का एक्झिट करायचं ते बघूया. मला वाटतं 80% जे आहे ते आपलं टार्गेट देईल आणि 20% जे आहे ते मार्केट रिव्हर्सल होईल. ही प्रॉबेबिलिटी मी माझ्या मनानुसार सांगतोय. की काय होतंय आपण वेट करू. मार्केटमध्ये सेलर्स पण आणि बायर्स यांची फाईट चालू आहे, पण ट्रेंड आपल्या बाजूने आहे. दुसरी गोष्ट, मार्केटला ई एम एस सपोर्ट करत आहे. बघूया काय होतं. आपण वेट करू थोडासा. 42 सेकंड्स आहेत अजून मार्केटला, सॉरी कॅन्डलला क्लोज करण्यासाठी. आता कॅन्डल कशी प्लॉट होती त्यावरती आपण फोकस करूया. कॅन्डलनी एक बुलिशच म्हणू शकतो आपण, एक बुलिशच दिलं आहे आणि व्हॉल्यूम पण जास्त दिलं आहे. म्हणजे बायर्स इथे खूप इंटरेस्टेड दिसतात आहे. इंटरेस्ट हळूहळू वाढतो आहे बायर्सचा, बिकॉज ऑफ हे जे हा लो आहे. आणि दुसरी गोष्ट, यांची जी ऑर्डर आहे ती एक्झिट झाली आहे, त्यामुळे पण व्हॉल्यूम इन्क्रीज होऊ शकतो. की ज्यांनी या लेवलला सेल केलं होतं, या ठिकाणी सेल केलं होतं, त्यांची ऑर्डर फिल झाली, बायमध्ये कन्वर्ट झाली. आणि त्या हिशोबाने मग या ठिकाणी बायर्स आणि सेलर्स यांची खूपच फाईट चालू आहे. बहुतेक 9 ई एम एला
सपोर्ट घेऊन मार्केट परत एखादी अशी कॅन्डल देईल. आणि खूप छोटे कॅन्डल होतं ते, इंटरेस्ट खूप कमी आहे. आपण एस एलसाठी फक्त 6 पीप राहिलेत. 6 पीपसाठी वेट करूया आपण. मार्केटनी देऊन टाकावी 6 पीप असं वाटतंय मला. 1 तास झालं आहे आपण वेट करतोय आपल्या टार्गेटचा. एक किती म्हणजे किती असं पेशन्स लेवल किती टेस्ट करते मार्केट. किती या छोट्या कॅन्डल 5 मिनटं या 5 मिनटाचे कॅन्डल आहे. किती छोट्या, किती वॉल्यूम कमी, किती टेस्ट करते पेशन्सी. बिगिनर ट्रेडर या लेवलला खूप एस एल हिट करून घेतो त्याची. इथं एंटर करतात, इथं एंटर करतात. त्यांना वाटतं की रिव्हर्स होईल मार्केट. ट्रेंड इज युअर फ्रेंड एवढं लक्षात ठेवलं तरी खूप. आणि बिगिनर म्हणता येणार नाही. मी पण असंच केलं बिगिनरमध्ये. प्रत्येकजण असा करतो त्याच्या ज्या स्टार्टिंग फेजमध्ये. प्रत्येकजण ही चूक करतो आणि त्या चुकीतूनच शिकतो. फक्त आपल्याला बॉस गिवअप करायचा नाही आहे. लॉस करताना छोटासा लॉस घ्यायचा आहे, प्रॉफिट करताना मोठा असा प्रॉफिट घ्यायचा आहे. 1:2चं तरी मिनिमम प्रॉफिट घ्यायचं आहे. दॅट्स इट. 1 तास 1 मिनिट झाले ते. आणि या कॅन्डलचा हाय लिटरली म्हणजे सारखेच दिसतात, ते सारखेच होतात ते कॅन्डलचे हाय. आणि इथून एक सेलर प्रेशर येतो आहे कंटिन्युअसली. इथं सेलर्स ॲक्टिव्ह होतात. ते बहुतेक सेलर्स शिफ्ट झाले असतील या लेवलपासून इथं. पण मला वाटत तर नाही आहे की या लेवलला एक सेलिंग येईल जास्त शार्प. म्हणजे या लेवल या कॅन्डलवरती आपण ठरवू शकतो. ही कॅन्डल पण काही एवढी खास झालेली नाही आहे प्लॉट. ही कॅन्डल जर रेड झाली, मला वाटतं रेड व्हावी, त्यानंतर एखादी कॅन्डल होईल ती. कारण का बायर्स या ठिकाणी घेण्यात इंटरेस्टेड नाही आहे. ओव्हरऑल त्यांना ही कॉस्टिंग खूप जास्त वाटते. तर 9 EMAला जर कॅन्डल एखादी चांगली प्लॉट झाली बुलिश, तरच मार्केटमध्ये आपल्याला हे टार्गेट इझिली अचीव होईल. एक मिनटावरती चेक करू आपण मार्केटमध्ये काय चालू आहे सिनेरिओ. तो मार्केटमध्ये एक 9 EMAला आलं आहे मार्केट आणि इथून सेलिंग साईडचा सिग्नल देत आहे सारखं. फक्त 6 पीप पाहिजे या. 6 पीप द्या प्लीज प्लीज. गोल्ड प्लीज. 1 तास थांबलो आहे गोल्ड प्लीज. फिफ्टीन मिनिटची कॅन्डल बघू आपण काय हे करते इथे. हां, थोडीशी बिअरिश 1 मिनिट आहे. 15 मिनिटची कॅन्डलला क्लोज होण्यासाठी 1 मिनिट आहे. ही कॅन्डल जर क्लोज झाली या ठिकाणी तर मग मार्केटमध्ये 2 लागोपाठ रेड कॅन्डल येतील. आणि प्राईज ॲक्शननुसार त्या बनणारच आहेत. ही कॅन्डल जर रेड क्लोज झाली तर. बाय द वे ही रेड होणार नाही असं वाटतंय मला. बिकॉज ऑफ ही कॅन्डल एक आहे बुलिश आहे, ही कॅन्डल बुलिश आहे. कंटिन्यू 5 कॅन्डल ज्या आहेत त्या बुलिश झालेल्या आहेत. आणि ही कन्फ्युजिंग कॅन्डल झाली डोजी पॅटर्न, पण थोडीशी लिटरली बुलिश आहे. आणि 28 सेकंड्स बाकी आहे मार्केटमध्ये आपलं टार्गेट हिट व्हावं ही खूप इच्छा आहे माझी. कारण का 1 तास झालं आहे मार्केटमध्ये मी वेट करतो आहे माझ्या टार्गेटचा. कमॉन कमॉन. 6 सेकंड्स. 5 4 3 2 1. चांगली बुलिश कॅन्डल. वा, चांगली बुलिश कॅन्डल झालेली आहे मार्केटमध्ये. आता थोडीशी एक बुलिशनेस येईल आणि त्यानंतर आपलं टार्गेट हिट करल असं माझी अपेक्षा आहे. आणि वाटतं आहे मला की टार्गेट हिट करलच इथं या ठिकाणी. एस एल पण हिट झाले असतील खूप लोकांचे. ज्या 5 मिनिटच्या कॅन्डलला ज्यांनी पण एंटर केलं असेल त्यांचे एस एल हिट झाले असतीलच कदाचित. 9 EMAचा सपोर्ट घेऊन एक चांगली कॅन्डल बनवली यांनी. या ठिकाणी बाईंग येऊ शकतं थोडंसं. आपण वॉल्यूम जर चेक केला तर ग्रीन जास्त वॉल्यूम जास्त आहे, म्हणजे बायर्स
ॲक्टिव्ह आहेत. $76 आपला प्रॉफिट चालू आहे आणि मार्केटमध्ये थोडंसं बाईंगची गरज आहे आपली. 90 फक्त एक पीप, फक्त 1 ते 3 पीपने आपलं टार्गेट राहील. 3 पीप, फक्त 3 पीप. त्या ठिकाणी मार्केट गेलं फक्त 5 पीप, 4 पीपने राहिलं आपलं टार्गेट. या ठीक आहे. ही कॅन्डल जर EMAच्या खाली क्लोजिंग दिली, नाहीतर आपलं एसएल जाईल. EMAच्या खाली क्लोजिंग दिली तर ठीक, नाहीतर आपला एसएल जाणार. ओनली 1 पीपचं टार्गेट राहिलं आहे आपलं. ओनली 1 पीप्स. 1 पीप, ओनली 1 पीप पाहिजे आपल्याला. $15 पण चांगलं बाईंग आलेलं दिसतंय आपल्याला. फक्त 1 पीपचं टार्गेट पाहिजे. बायर्स चांगले ॲग्रेसिव्ह. 26 सेकंड्स राहिलेत. ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर आपला डिसिजन जो असेल तो बघू काय होतं ते मार्केटमध्ये. आपला एसएल जो आहे तो 26 सॉरी मिनिमम $32 तरी घेऊन जाऊ आपण मार्केटमध्ये. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. कन्फ्युजन कॅन्डल. या ठिकाणी थोडंसं खाली येईल मला वाटतं, पुल बॅक होईल. ही कॅन्डल जी आहे ती बुलिश सॉरी बिअरिश इनगल्फ करते कॅन्डल. मला वाटतं आपला एसएल जो आहे तो जाण्याची शक्यता आहे. फक्त 1 पीपने मार्केटमध्ये आपला जो टार्गेट प्राईस आहे ती राहिली. 1 पीप, फक्त 1 पीप.
आपण पॅटर्न पण बघू शकता. यानंतर मार्केटने काय केलं, 2 मोठ्या कॅन्डल, 3 मोठ्या कॅन्डल, त्यानंतर रेड कॅन्डल, त्यानंतर परत 3 मोठ्या कॅन्डल, रेड कॅन्डल, परत 4-5 मोठ्या कॅन्डल, रेड कॅन्डल. आता वाटतंय मला की या ज्या आहेत त्या एक थोडंसं बाईंग होईल या ठिकाणी. या ठिकाणी बाईंग होईल या कॅन्डलला. इथं 15 EMAला येऊन क्रॉसओव्हर तर नाही देणार, पण आपलं टार्गेट अचीव करेल असं वाटतंय मला. वेट करू आपण. जे बायर्स आहेत ते पॅनिकमध्ये सेल करत असतील, नवीन बायर्स, आणि जे नवीन बायर्स आहेत ते पण एंटर करत असतील 9 EMAच्या सपोर्ट लेवलला, कारण का ऑलरेडी मार्केट एक बुलिश आपल्याला बघायला भेटतं आहे. हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो. त्यानंतर मार्केटमध्ये 5 मिनिटच्या कॅन्डलवरती 9 EMAला खूप सपोर्ट घेतलेला आहे, आणि ज्यांनी या ठिकाणी मिस केली एंट्री, तर ते पण या ठिकाणी एंटर करतील 15 EMAच्या वगैरे ठिकाणी. तर मार्केटमध्ये ही कॅन्डल क्लोजिंग कशी देते, अदरवाईज आपला जो आहे तो SL जाईल. $32चा जो ट्रेलिंग SL आहे तो जाईल. वेट करू काय होतं बघू. 1 मिनिट 11 सेकंद ऑलरेडी, सॉरी 1 तास 11 मिनिट आपण ऑलरेडी ट्रेडमध्ये ॲक्टिव्ह आहे. आपला SL हिट झाला आहे. खूप मोठी कॅन्डल बनवली ही. खूप बायर्स लोकांचे SL हंट केले ते या कॅन्डलने. ठीक आहे, आपण आपल्या प्रोसेसवरती विश्वास ठेवला. $30 आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. बेस्ट नाही म्हणता येणार, थोडासा पेशन्स लेवल टेस्ट करण्याचा हा ट्रेड होता. $89पर्यंत प्रॉफिट गेलं होतं आपलं, $89पर्यंत. 1 ते 3 पिपने आपलं जे टार्गेट राहिलं, आणि त्यानंतर मार्केट फॉल झालं. ओके, बाय.